राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि राज्यातल्या पूरपरिस्थितीबाबत निवेदन सादर केलंय। एनडीआरएफकडनं केंद्र सरकारकडनं भरीव मदत मिळावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या वतीनं करण्यात आली आहे। अमित शहा यांना भेटून निवेदन देण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दोघेही उपस्थित होते। मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलेला आहे। शेतकरी बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे। सरकारनं मदत जाहीर केलेली आहे, पण सरकारसोबतच एनडीआरएफची सुद्धा मदत मिळावी आणि ही भरीव मदत असावी या मागणीचं एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सादर करण्यात आलंय। राज्यातल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी आणि स्वतःचा घर संसार पुन्हा उभा करण्यासाठी मोठ्या मदतीची अपेक्षा आहे आणि ती मदत केवळ सरकारच देऊ शकेल आणि याच अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते। तुषार रूपनवर आपल्याला अधिक माहिती देतील। तुषार, केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याचं कळतंय, काय मागणी या भेटीत करण्यात आली? ज्ञानदा, थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी संयुक्तपणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मराठवाड्यामध्ये सध्या ओला दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्याबाबत आपल्याला त्यांना पत्र देऊन मागणी केलेली आहे की भरीव मदत एनडीआरएफ तर्फे देण्यात यावी। कारण की राज्याच्या एसडीआरएफ कडून आतापर्यंत 2215 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। मात्र सध्याच्या हवामानाची परिस्थिती पाहता अजून राज्यातल्या मराठवाडा विभागामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे एनडीआरएफ कडून जास्तीत जास्त भरीव मदत मिळावी या संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं आहे। कारण की विरोधी पक्षाकडून गेल्या 48 तासांपासून राज्य सरकारवरती जी टीका होते की एनडीआरएफच्या मदतीचे जे नॉर्म्स आहेत ते निकष बदलून जास्तीत जास्त मदत देण्यात यावी या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्याशी संपर्क साधला। त्यांना थोड्या वेळापूर्वी त्यांना पत्र देखील दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे अधिक मदतीची मागणी केलेली आहे। आता महाराष्ट्राच्या मदती संदर्भामध्ये गृहमंत्री अमित शहा नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये तुर्तास मराठवाड्यामध्ये जी गंभीर परिस्थिती आहे त्या संदर्भात बरोबर आहे, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल ही अपेक्षा व्यक्त होते। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। आणि मुख्यमंत्र्यांनी या भेटी संदर्भात एक ट्विट सुद्धा केले आणि निवेदन सादर केल्याचं म्हटलंय।